चिकू हे फळ सगळ्यांचेच आवडते आहे. परंतु आपल्या मनामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. जसे की चिकू खाल्ल्याने काय होते? चिकू कातडीसोबत आपण खाऊ शकतो का? चिकू आरोग्यदायी चांगला आहे का? किंवा चिकू खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकू खाल्ल्याने पुरुषांमध्ये ताकद येते का? शक्ती वाढते का? असेच बरेच काही प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून असतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. तर चला सुरू करूया. त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, चिकू हे फळ गुणधर्माने थंड असले तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही तयार केली जाते. चिकू या फळापासून आपल्याला व्हिटॅमिन ए आणि सी हे व्हिटॅमिन शरीराला मिळतं, जे अँटीबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेक आजारापासून आपल्याला दूर ठेवत असतं. मित्रांनो, शरीराला फायदे जसे की थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या, निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं खूप आवश्यक आहे. असं केल्याने जो व्यक्तीला दमल्यासारखं वाटतं, त्याच्या अंगामध्ये अशी तरतरी येईल आणि त्याचा उत्साह वाढेल. मित्रांनो, प्रत्येक फळाचे किंवा प्रत्येक वस्तूचे हे काही फायदे आणि तोटे म्हणजे दुष्परिणाम असतात. तसे चिकूचे देखील आहे. तेही आपण पुढे सविस्तरपणे बघणार आहोत. मित्रांनो, फळे आणि भाज्या हे शरीराला पौष्टिक मानले जातात, जे अनेक जीवनसत्वे आणि खनिजे आपल्याला प्रदान करू शकतात. हे पोषक तत्वे विविध रोगांशी लढण्यास आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात दिसणारे महत्त्वाचे फळ म्हणजे चिकू. आता चिकू हल्ली उन्हाळ्यात सुद्धा खूप जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे, ज्याचे काही दुष्परिणामसह देखील आहेत आणि खूप जास्त फायदे देखील आहेत. चिकूचे सेवन व्यायामापूर्वी आणि नंतरचे अन्न म्हणून केले जाऊ शकते. चिकू हा तपकिरी रंगाचा, गोलाकार आणि साखरयुक्त असा पदार्थ आहे. आता बघूया चिकूचे फायदे. मित्रांनो, चिकू हा व्हिटॅमिन एचा समृद्ध स्रोत आहे. व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर खनिजे हे अँटीऑक्सिडंटने भरलेले आहेत आणि तुमच्या त्वचेला आणि एकूणच तुमच्या आरोग्यालाही खूप फायदा देतात. चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे ते अनेक महत्त्वपूर्ण कार्यासाठी सक्षम आहे. चिकू हे फळ आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. चिकूमध्ये अनेक जीवनसत्वे असतात, अँटीऑक्सिडंट असतात, खनिजे आणि आहारातील फायबरची जी आपली कमतरता आहे, ती चिकूमुळे भरून निघते. आणि शिवाय चिकूमुळे आपली त्वचा चमकदार होते. या फळातील व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करते, त्यामुळे तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते. हे अँटीऑक्सिडंटमध्ये देखील समृद्ध आहे. चिकूचं हे विशेषत ऐकून तुम्हाला तर आश्चर्यच वाटेल. चिकू हे आपलं वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवण्यासाठी जबाबदार असलेल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सना नष्ट करून आपले वृद्धत्व विरोधी कंपाऊंड म्हणून कार्य करतात. मित्रांनो, याच्या बियामध्ये कर्नल तेल असते, जे त्वचेची जळजळ आणि त्वचेची वेदनादायक स्थिती कमी करण्यास मदत करते. वेदनादायक त्वचेच्या त्रासावर तुम्ही हे तेल पोल्टिस म्हणून लावू शकता. आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, चिकू खाण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर चिकू म्हणजे कोणतेही फळे आपली पचनक्रिया मंदावतात, म्हणून ती दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी जेवणाच्या मध्येच खावीत. कारण त्यात समाविष्ट असलेल्या आहारातील फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही चिकू हे दुपारी खा. जेवल्यानंतर चिकू शक्यतो खाणे टाळावे, कारण की आधीच आपण जेवण केलेलं असतं आणि त्याच्यानंतर जर आपण चिकू खाल्ले तर अजून आपल्या पोटात अन्नाची भर होते आणि मग आपल्या पचनक्रियेला काही धोका किंवा त्रास होऊ शकतो. पचनक्रिया सुरळीत होण्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही चिकू अशा वेळेत खा जेव्हा तुम्हाला भूक लागलेली आहे आणि जेवणाआधी खाऊ नका. जेवणाच्या 1 तासाआधी चिकू तुम्ही खाऊ शकता.
तर आता पुढचा प्रश्न म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती चिकू खावेत? तर मित्रांनो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे प्रत्येकाच्या वयामर्यादेवरती किंवा प्रत्येकाच्या पचनक्रियेवरती अवलंबून आहे. परंतु साधारणपणे आपण दिवसाला 2 चिकू खाऊ शकतो. तथापि एकाच वेळी खूप जास्त चिकू खाणेही आपल्या पचनक्रियेत बाधा निर्माण करू शकता. त्यामुळे जर वृद्ध व्यक्ती असाल तर दिवसातून 2 चिकू खा आणि जर यंग किंवा मुलं असाल तर दिवसाला तुम्ही 4 चिकू खाऊ शकता. जास्त चिकू खाल्ल्याने तसा तुम्हाला त्रास काही होत नाही. परंतु चिकू खाल्ल्याने पोट भरतं आणि त्यानंतर आपण जेवणही करतो. तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात अन्न हे जास्त जातं आणि आपल्या पचनक्रिया ही मंदावते. त्यामुळे तुम्ही साधारण 2 चिकू खाऊ शकता. तर आता इथे अजून एक प्रश्न निर्माण होतो. चिकू आपण कातडीसोबत खाऊ शकतो का? तर मित्रांनो, असे आहे की आपण कोणतेही फळ कातडीसोबत खाऊ शकत नाही. परंतु अशी काही फळं आहेत जसे की चिकू, सफरचंद, द्राक्षे हे फळ आपण कातडीसोबत खाऊ शकतो. परंतु जर आपण याची कातडी काढली तर यांच्या कातडीमध्ये फायबरचा मोठा भाग असतो. या फळांच्या त्वचेमध्ये म्हणजे चिकूच्या त्वचेमध्ये आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले बहुतेक पोषक घटक असतात. या फळांची त्वचा न खाल्ल्याने आपल्याला या निरोगी फळाचे पूर्ण फायदे मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फळांची कातडी खाऊ नका, म्हणजे प्रत्येक फळाची खाऊ नका. परंतु अशी काही विशिष्ट फळे आहेत जसे चिकू, सफरचंद, द्राक्षे यांची कातडी आपण खाल्ली पाहिजे. कारण की यांच्यामध्ये फायबरचा स्रोत असतो आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेकारक आहे. तर चिकू हे आपल्या चेहऱ्यावरचे पुरळ म्हणजे मुरूम कमी करते का? तर आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं, चिकू हे फळ अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे, जे त्वचेच्या काळजीसाठी योगदान देते. काही लोकांना त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमाची समस्या भेडसावत असते आणि कधीकधी तर त्यावर उपचार करणे कठीण होते, कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचे पुरळ हे सतत वाढत असतात. कितीही गोळ्या, टॅबलेट्स किंवा मेडिसिन घेतली तरी कमी होत नाही. तर मित्रांनो, अशा वेळी आपण चांगला आहार घेतल्यास त्यातून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे चिकूमुळे मुरूम कमी होण्यास मदत होते. काही लोकांना सतत अशक्तपणा असतो, शरीरात ताकद कमी असते, तर अशा लोकांनी चिकू हा आवर्जून खावा. कारण की चिकूमध्ये बऱ्याच प्रमाणात लोह असते. उष्णकटिबंधीय फळ खजिनांचा चांगला स्रोत हा चिकू आहे. त्यामुळे जर तुमच्या ॲनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे झाला असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चिकूचा समावेश जरूर करा. मित्रांनो, चिकू आपण मिल्कशेक बनवूनही खाऊ शकतो. मिल्कशेक कसा बनवायचा आहे तर चिकू घ्यायचे आहेत, व्यवस्थित त्यांचे साली काढायचे आहेत, आतल्या बिया काढायच्या आहेत आणि तुम्ही 1 ग्लासभर दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 चिकू टाकायचे आहेत साली करून आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये तुम्ही त्याचं मिक्सर करून घ्या. त्याच्यानंतर जो ज्यूस तयार होईल तो चिकूचा मिल्कशेक असेल. एकदम चवीला अतिशय छान आणि शिवाय शरीरालाही खूप पोषककारक आहे. त्यामुळे चिकूचा मिल्कशेक बनवून तुम्ही पिऊ शकता. एवढंच नाही तर चिकू ही आपली हाडे निरोगी ठेवण्यासही मदत करते. हाडांची सहनशक्ती जर वाढवायची असेल तर त्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाची अतिरिक्त मात्रा आवश्यक असते. कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस हे चिकूमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने चिकू हे आपले हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास खूप फायदेकारक आहे. शिवाय चिकू खाल्ल्याने आपले हाडेही मजबूत होतात, कारण की आम्ही सांगितलेच चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस चांगल्या प्रमाणात आढळते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तर काही तोटे देखील असू शकतात. तसे चिकूचेही काही दुष्परिणाम आहेत. मित्रांनो, कोणत्याही अन्नपदार्थाचे अतिसेवन शरीरासाठी चांगले नाही. तर चिकूचे सेवनही जास्त प्रमाणात जर केले तर आपल्या आरोग्यदायी शरीरालाही काही नुकसान होऊ शकतात. सर्व काही प्रमाणात सेवन केले पाहिजे जेही आपण खात आहात आणि यामुळे तुमच्या शरीराला कधीही हानी पोहोचणार नाही, म्हणजे काही धोका होणार नाही. संतुलित आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व
आपण समजून घेतले पाहिजे. विशेषतः चिकू हा वाईट नाही, पण जास्त सेवन केल्यावर त्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळू शकतात. मित्रांनो, चिकू हे आपल्याला काही पचन संबंधित समस्या निर्माण करू शकते. मित्रांनो, चिकू हे आपल्या पाचन संस्थेसाठी चांगले आहे, पण त्याचे काही दुष्परिणाम आहेत. म्हणजे जास्त चिकू तुमच्या पचनसंस्थेवर दबाव आणू शकतो आणि तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की शरीरात अतिशय फायबर जर गेले तर त्यामुळे आपले शरीराचे पचन हे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो किंवा अपचन होणे, ॲसिडिटी होणे, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे अशा काही समस्या तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे चिकूमुळे काही ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. काही लोकांना या फळामुळे ॲलर्जी देखील होते. घसा फुगण्याची आणि त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते, जी ते खाल्ल्यानंतर लगेच होऊ शकते. चिकूमध्ये रासायनिक संयुगे असतात, म्हणजे जसे की टॅनिन, लेटॅक्स. यामुळे काही लोकांना ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.